आता तुम्ही आपल्या मागच्या ब्लॉग मध्ये आपल्या घरातली चावट धामण तर पाहिली जशी, पण तुम्ही जे व्हिडिओत पाहू राहिले की नाही, हे तेवाली नाही आहे, हे दुसरी आहे. पण हे त्याच्यापेक्षा चावट निघाली. डायरेक्ट लोकांच्या अंगावर कुद्यास मारणारे बा, पुरे लोक इकडून तिकडे पळत जा. थांबा, असं मधातून पाहिले की मजा नाही, सगळं तुम्हाला पहिल्यापासून सांगतो. तेपर्यंत तेवढं तुम्ही तुमच्या भावाला फॉलो नशीन केलं तर लवकर फॉलो करून टाक जा. काय म्हणता मग पोट्टी हो, सर्वांना मनापासून जय श्रीराम. तर आजचा विषय असा काही होता, सकाळी उठलो, आपली गाडी काढली आणि डायरेक्ट आलो आई बाबा अकोल्याले. आणि जसं फ्लॅटवर आलो, सगळ्यात पहिले आंघोळ करायला गेलो, मस्त आंघोळ करून घेतली. त्यानंतर बसलो जेवण करायला. आणि जेवण करताना दिवाळीचा चिवडा इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि जिथपर्यंत मी जेवण करतो, जैन आपल्याला फॉलो नशीन केलं तर लवकर तुमच्या भावाला पटापट फॉलो करून टाक जा. जसं जेवण झालं, बाबांना गाडी काढली आणि चल म्हणत गावाले. मग काय गाडीत बसलो, डायरेक्ट आलो गावाले. गावाल्यानंतर एका मित्राला फोन लावला तर आपल्याला 2-2 जण घ्यायला आले. आता तर 2 आले, पण कधी कधी एकही नाही. तिथं थांबलेलोच होतो की तेवढ्यातच आपल्याला आपल्या सुत्रीपासून कॉल आले की डायरेक्ट बाजारात चालल्या, एक खतरनाक वाली धामण निघालेली आहे. मग काय गणेश डॉनन मी गाडी काढली आणि डायरेक्ट पोहोचलो बाजारात. धामण तर छटाक बरच होती, पण एवढीच चावट होती की लोकांच्या अंगावरच कुद्या मारे. लोक इकडून तिकडे पळत जात बाबा, पुढे डेंजर काम झालं. पण मागचा जो व्हिडिओ टाकला त्याला 3 लाखाच्या वर लोकांनी पाहिलं. आणि त्याच्यात मला काही झरीच्या कमेंट आल्या की आमच्या इकडे या सापाले असं म्हणतात, आमच्या इकडे तसं म्हणतात. पण पोट्टे आमच्या इकडे या सापाले धामण नावानेच ओळखलं जाते. मग कसं समजलं का तुले? आमच्या इकडे धामण म्हणतात हिले. पण तुमच्या इकडे या सापाले अजून कोणते कोणते नाव आहेत हे मला एक वेळा कमेंट करून नक्की सांगा. आता अजूनही तुम्ही तुमच्या भावाला फॉलो केलं तर धामणच्या नावानं लवकर फॉलो करून टाका, नाही तर तुम्हाला चावायलाच येते ते आता.